वर्षभरानंतर परत आला. परत आल्यावरती जेव्हा समोरासमोर बसले, त्याचा तोच हे का? म्हणजे हे बदललं नाहीच काही? नाहीच. त्यावेळी पण येऊन माझे वडील बसलेत, माझा भाऊ माझ्या बाजूला आहे, वडील समोर आहेत, वहिनी आहे, म्हणजे सगळं माझी अख्खी फॅमिली आहे. तुला यायचंय का नाही? मग वडील माझे बोलले, मी बसलो इथे, मला विचार, तिला नको विचारू, तिला मी नाही पाठवलंय, ती यायला तयार आहे, पण माझी अट आहे की तुझ्या घरचे येऊ देत, मग मी पाठवतो. नाही ते नाही येणार, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणले मग मी नाही पाठवणार, तुला मी विचारतोय, तुला यायचंय का नाही? म्हणलं नाही, मी माझ्या वडिलांच्या शब्दापुढे तर नाही जाणार. तर ठीक आहे म्हणून उठला आणि मग नंतर शिवेगाळी करत निघायला लागला बाहेर. माझ्या वडिलांना नाही सहन झालं, त्यांनी 2 शिव्या दिल्या, इकडूनही 2 शिव्या गेल्या. तर मग त्यांनी माझ्या वडिलांवर हात उचलला त्या पॉईंटला. बापरे. आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतंय, माझे हात पाय पूर्ण थरथर कापतायत. मला आता असं दिसतंय की आता संपलं, म्हणजे जे मी स्वल्पविराम ठेवला होता ना, ते कृत्य करून त्यांनी पूर्ण विराम लावून टाकला. आणि त्यांनी माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळी त्यांच्यावर हात उचलला, एक बाजूला अशी लोखंडाची चाळण होती गहू चाळायची, ती उचलली त्यांनी डोक्यात मारायला. माझ्या भावाने हात मध्ये घातला, ते पूर्ण ते जे चाळणीला जे टोक असतं ते पूर्ण त्याच्या हातात असे घुसले होते. अख्ख्या घरात असा रक्ताचा सडा पडला, कोणालाच आवरत नव्हता, तेवढ्या लोकांमध्ये त्याने मला मारलं होतं. बापरे. मग त्यावेळेला पण, आणि असं साधं पण नाही, काळं निळं होईपर्यंत. मग मला नाही सुचलं एका पॉइंटला, मग जेव्हा त्याला सगळ्यांनी धरलं होतं ना, मी सरळ 100 नंबरला फोन केला